चला जाऊया मॅच कडे. अर्थातच आपण पाहतोय टेंबरे आणि त्याच्या विरोधात बोरगाव टीम सध्या बॅटिंग लाईन वरती पाहायला मिळते. अगदी टॉस जिंकला होता तो, मात्र टेंबरे टीमने फिल्डिंग स्वीकारले. सलामीची जोडी मैदानात, बॅटिंग स्वीकारले. सलामीची जोडी मैदानात श्रीकांत आणि ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंड वरती बॅटर श्रीकांत, गोलंदाजी मार्क वरती सचिन हा गोलंदाज. पहिला बॉल, 4 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही संघनायकांनी याची नोंद घ्या. चांगला फटका हवाई हल्ला जरूर चढवलाय, 30 सर्कल भेटलाय, परंतु वाटक कॅच अफलातून अगदी उलट्या दिशेत जेल टिपलाय. लाच जवाब पहिल्याच बॉल वरती एकदम करारात जवाब, अगदी झटक्यावरती झटका. अगदी हाय व्होल्टेज ड्राम्याला सुरुवात केली. गोलंदाजाचं कौतुक करावं, त्याच्याही पलीकडे ज्याने झेल टिपला बोरगाव टीमचा हा खेळाडू सागर. जबरदस्त कामगिरी मी तर मैदानात म्हणेल. अगदी धाबे धनाने सोडण्यासाठी संधी क्रिएट केली गेली का. पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन. श्रीकांत मात्र परतीचा प्रवास करेल. वन डाऊनच्या विकेट वरती आविष्कार आपण पाहतोय. चांगली रणनीती पहिल्याच बॉल वरती बोरगाव टीमची. पहिल्याच विकेटचं पतन. पहिल्याच बॉल वरती घणाघाती प्राकार चढवला होता श्रीकांतने, परंतु आता परतीचा प्रवास करताना दिसून आलेत. झटक्यावरती झटके फार महत्वपूर्ण असतात. यावेळी जर पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवर विकेट जाणं धोका ठरू शकतो संघासाठी. चांगला फटका केला गेला, यावेळी मात्र सिंगल आली आहे. समीकरण थोडं बदलत आहे आता धावसंख्येचा श्री गणेश होत असताना. श्रद्धांजली चषक 2025 आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका आता यावेळी पाहायला मिळतोय. इथे येतील 4 धावा. ओमकार आपण पाहतोय स्ट्राईक मिळाली. खरं म्हणायला गेलं तर नॉन स्ट्राईक वरती सुरुवातीला पाहायला मिळत होते. त्यानंतर पहिल्याच बॉलवरती श्रीकांतला परतीचा प्रवास करायला भाग पडलं होतं गोलंदाज सचिनने. नंतर वन डाऊन वरती आविष्कार आले, सिंगल घेत मात्र संधी उपलब्ध करून दिले ती ओमकारसाठी. पहिल्याच बॉलवरती ओमकारच्या बॅटमधून लॉंग ऑन रिजनचा चौकार यावेळी पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन, राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक तैनात आगे. वेट्यानं वॉच, संयम दाखवलाय सध्या फलंदाजाने यावेळी. खरं फटका तितका लेझी केला होता, त्याला सुद्धा माहीत होतं की अगदी चुकीची बाजू ठरू शकते. धाव घेण्याच्या प्रयत्नात कुठेतरी धोका निर्माण झाला असतो तो आविष्कारसाठी, आणि या ठिकाणी आविष्कारला सुद्धा परतीचा प्रवास करायला पडू नये म्हणून नक्कीच ओमकारने मात्र वेट अँड वॉच, संयम दाखवला या ठिकाणी. नेक्स्ट बॉल, बॉल नंबर 5. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण सजवताना थोडीशी चुकी जरूर झाली आहे. दरम्यान आपण पाहायला गेलं तर सिंगल कंप्लीट केले, काही चपलाही दाखवले फिल्डिंगच्या बाबतीत म्हणायला गेलं तर. अगदी बॉल सुटला फॉलो थ्रू सजवताना, त्यानंतर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. ओव्हर थ्रो झाला, अन्यथा मला वाटते फलंदाजाला परतावं लागलं असतं. यष्टीचा वेध जर आला असता तर मात्र घडलं असतं वेगळंच. ओमकारच्या बॅटमधून सिंगल पाहायला मिळतीये. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर. 6 धावा धावफलकावरती, 1 विकेटचं नुकसान. यावेळी परतावं लागेल याही बॅटरला. 1 मोर विकेट डाऊन. आविष्कार अगदी योगदान काही दिलं नाहीये, परंतु आविष्कार मात्र या ठिकाणी परतेल. षटक संपल्याचा पंचांचा निर्वाळा येतोय. षटकाच्या अंती 2 विकेट
आणि 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. जमेची बाजू आहे सध्या बोरगाव टीमसाठी. टेमरे टीम थोडं उशिराने का होईना परंतु मैदानात दाखल झाले. अगदी काहीसा व्यत्यय सुद्धा होता त्यांच्यासाठी, परंतु या क्षणी जर पाहायला गेलं तर आज मैदानात आलेत. एक चांगली रणनीती आखण्याचा प्रयत्न करणं हे त्यांच्यासाठी फार सोपं होऊ शकतं, परंतु इथे तितक्या ताकदीची गोलंदाजी सचिनची पाहायला मिळाली आहे. सांघिक कोड्याचं दुसरं षटक प्रगतीपथावरती येत आहे. प्रथमेश आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. गोलंदाजीला आता गोलंदाज विकास. विकास आपण पाहतोय आता सांघिक कोड्यातलं दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. समोर आगे तो बॅटर आपण पाहतोय ओमकार. ओमकार आपण पाहतोय ज्याच्या बॅट मधून एक खणखणीत चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. विकासचा पहिला बॉल राईट राऊंड द विकेट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते बोरगाव टीम कडून. सातत्यपूर्ण फिल्डिंग मध्ये चपलाई दाखवली जाते. डोळ्याची पापणी लवणा लवत मात्र या ठिकाणी किपिंग झालं. फार सुंदर आहे. सध्या आपण जर पाहायला गेलं ना तर अगदी महेंद्रसिंग धोनींना ॲज अ कॅप्टन ॲज अ बॅटर बरंच काही संबोधलं, परंतु महेंद्रसिंग धोनींची सगळ्यात मोठी ओळख होती ती म्हणजे किपिंग, आणि त्याच्यासाठी महेंद्रसिंग धोनी फार नावाजलेले होते. आंतरराष्ट्रीय जगतात त्यांची फार मोठी ओळख आहे. जाऊया या मैदानावरती. इथे गोलंदाज विकासकडे. चांगला बॉल. यावेळी मात्र अगदी गोलंदाजी सर्रासपणे चांगली पाहायला मिळते. हलक्याशा हाताने फटका देण्याचा प्रयत्न होता, हवेत वार केला, थोडासा फुका सुद्धा झालाय, परंतु यावेळी बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. दोन डॉट बॉलच्या नंतर पुढचा बॉल. चांगला फटका आणि इथे थोडस क्षेत्ररक्षकाला समजण्यात अपयश आलंय. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय तो गोलंदाज विकास. सिंगल पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉल वरती डॉट आलेत. सध्या इथे क्षेत्ररक्षकाने थोडीशी चाचपणी केली असती तर मला वाटतं आगी झेल पाहायला मिळाला असता, परंतु सध्या धावसंख्येच्या अडकीत्यात सापडलेला टेंबे संघ आपण मैदानावरती अनुभवतोय. चांगला फटका यावेळी पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अगदी डीप मिड विकेटचा खेळाडू चेंडू खाली येईल, सिंगल जरूर देतोय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 8 या आकड्यावरती. षटकाचा विचार करायला गेलं तर या षटकातले 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. आठ धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. गोलंदाज विकास पुन्हा एकदा सज्ज. चांगला बॉल. पुन्हा एकदा एक चांगल्या दर्जाचं स्पेल हाताळलं गेलंय विकासच्या माध्यमातून. मित्र म्हणेल जे सचिनने मात्र जशा पद्धतीची गोलंदाजी केली त्याच्यावरती चांगली गोलंदाजी सध्या विकासच्या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. 5 बॉलमध्ये 2 धावा अवघ्या खर्च केल्यात, परंतु शेवटचा बॉल. बरंच काही क्रिकेटमध्ये शेवटचं आणि सुरुवातीचं बरंच काही सांगितलं जातं. चांगला बॉल. पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न आणि इथे आता फलंदाज होईल बाद. अति घाईना संकटात जाई. ओमकारच्या पारीचा या ठिकाणी अंत झालाय. तिसऱ्या विकेटचं पतन. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या ठिकाणी 8 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात.
तिसरं षटक प्रगतीपथावरती येत आहे. गोलंदाज सागर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला झेल टिपला होता या खेळाडूने. चांगली फिल्डिंग, नशिबाची साथ आज मी तर म्हणेल कर्तृत्वाला नशिबाची जोड मिळाली जाते बोरगाव टीम साठी. समीकरण थोडं वेगळं पाहतोय आपण. जसं मगाचा सामना पाहिला होता आपण एडब्ल्यूच्या विरोधात, एक चांगली जमेची बाजू सागर मिनमिनसाठी पाहायला मिळाली. चांगली फटकेबाजी झाली. शेवटचा तो षटकार अतुलनीय होता. परंतु या क्षणी आता पाहतोय गोलंदाज सागर. चांगला फटका आणि यावेळी हवाई हल्ला, प्रयत्न आणि या क्षणी इथे सुद्धा प्रयत्नांना यश आलं नाही. अगदी एकच धाव येईल परंतु दाद द्यावी लागेल या 19 नंबर जर्सी घातलेल्या खेळाडूची. काय बॅकअप दिलं होतं, सुंदर बॅकअप मी तर म्हणेल. हे क्रिकेटमध्ये होणं गरजेचं आहे. आम्ही सातत्यपूर्ण नेहमी सांगत असतो का क्रिकेटमध्ये एकट्या दुकट्याचं काम नाहीये. त्याच्यासाठी 11 जणांचा संमेल हा ज्यावेळी तुमच्या मैदानात उतरेल त्यावेळी मात्र तुम्ही किंग असाल. बॅटिंग काय प्रत्येकाच्या वाट्याला येते, बॉलिंग भेटते, परंतु फिल्डिंगमध्ये जितके एफर्ट लागवले जात आहेत ना त्याच्यावरती तुमच्या संपूर्ण संघाचं भवितव्य अवलंबून असतं. पुन्हा एकदा हवाई हल्ला, फार मोठी चुकी प्रथमेशच्या बाबतीत आता पाहायला मिळतीये. जी चुकी खरं म्हणायला गेलं तर सोपानने केली होती ती चुकी आता प्रथमेश मैदानात करताना दिसून आले. सोपानने ज्या पद्धतीचा बॉलची अगदी उंचावला होता तोच गोलंदाज होता सागर. बॉल समजण्यात थोडी दिरंगाई पाहायला मिळाली आणि इथे प्रथमेशच्या पारीचा अंत. सोहम आपण पाहतोय. यस फॅक्टर सध्या मैदानावरती, परंतु सागरचं कौतुक करावं, फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला बॉल, यावेळी मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हा चांगला फटका अगदी सहजरित्या विरकावलाय, परंतु इथे सुद्धा झेल. इथे आले विकेट. शेवटचा बॉल आता गोलंदाज सागरचा शिल्लक असेल. अद्यापपर्यंत पाहायला गेलं तर 5 विकेटचं पतन घडवलंय. 3 षटकातला एक बॉल शिल्लक आहे अजून. तिसरं षटक प्रगतीपथावरती. रुद्र हा चांगला बॉल. 3 षटकांचा खेळ संपला आणि टोटल मात्र पाहायला मिळते ती 10 आकड्यावरती. फार थोडा अगदी धावसंख्येच्या संकटात मात्र गर्त अंधाऱ्याच्या आईत सापडलाय टेंबरे संघ, परंतु हे 6 बॉल फार महत्वाचे आहेत. इथे रुद्र आणि त्याच्या बरोबर असलेला बॅटर सोपान याला 2 ते 3 माल्टे हिट जर लगावता आले तर मात्र या सामन्यातली एक नजाकत, एक ताटरता मात्र पाहायला मिळेल. अगदी चांगली गोष्ट होऊ शकते सेकंड इनिंग साठी टेंबरे टीमला, परंतु 10 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल सुद्धा आलाय डॉट. गोलंदाज वैभव सध्या गोलंदाजी करतोय.
चांगला फटका, यावेळी मात्र सोपानच्या बॅटमधून हा फटका आलाय. इथे सुद्धा आली आहे सिंगल. प्रयत्न चालू आहेत सोपानचे या ठिकाणी, परंतु आता बघूया 4 बॉल तर शिल्लक आहेत. मी म्हटलं ते एका दोन मल्टी हिट या सामन्यासाठी अगदी टेमरेट टीमला टफ फाईट देण्यासाठी सज्ज होऊ शकतात. आणखी एक धाव कंप्लीट. सिंगल पाहतोय. बोरगाव टीमचं वैशिष्ट्यच पाहायला मिळालं, फिल्डिंग मध्ये एक तगडी ताकद आहे. आणखी एक डॉट बॉल. डॉट बॉलच्या मदतीने मात्र 4 बॉलचा तरार संपलाय. शेवटचे 2 बॉल या इनिंग साठी सज्ज आहेत. चांगला फटका, यावेळी मात्र अगदी स्क्वेअर लेग रिजनला बॉलला ट्रॅव्हल केलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि इथे 2च धावा येतील. या 2 धावेच्या मदतीने टोटल मात्र काहीशी पुढे सरकले आहे. 14 या आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. मालेवाडी टीमचे कॅप्टन, आपण चला आपली टीम घेऊन व्यासपीठाच्या बाजूला यायचंय. इथे डबल आली आहे. अगदी प्रयत्न चांगले होते. या 2 धावा येतील. 2 धावेच्या मदतीने टोटल 16 आकड्यावरती पाहतोय. 24 बॉल आणि आता 17 धावा संख्येची आवश्यकता आहे टीम बोरगावला. चला या ठिकाणी आपण पाहतोय 16 धावा धावफलकावरती लागल्यात. चला बोरगाव टीम 17 धावा संख्येची गरज आपल्या बॅटर मैदानात पाठवा.
17 धावत संख्येची गरज आहे. सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते. एकीकडे स्ट्रायकर एंड वरती वैभव आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती ललित. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रथमेश. सावध पावित्र्याचा फटका गॅप शोधली आणि तिला मात्र सावध करत थर्डमॅन रिझन मधून बॉलला ट्रॅव्हल केलाय. पहिल्याच बॉलवरती आल्यात 4 धावा. फार चांगला संघर्ष करायला लागला बोरगाव टीमला अगदी पहिल्या इनिंग मध्ये, परंतु तो संघर्ष आता सेकंड इनिंगला सोप्यामध्ये बदललाय. इथे येतोय लॉंग ऑन रिझनचा आणखी एक दर्जेदार चौकार. 8 धावा अद्याप धावफलकावरती लागल्या गेल्यात. जमेची बाजू सध्या म्हणजे जे प्रेशर होतं ते अगदी सहजरित्या झुलकावून दिला आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सिंगल जरूर आलाय परंतु इथे पंचांचा नो बॉलचा इशारा. नो प्लस 1 2 धावा येतील. उघडा डोले बघा नीट. नेक्स्ट बॉल फ्री हिट. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 17 धाव संख्येचं टार्गेट. इथे उचलण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध या बॉलने जरूर घेतला होता. फ्री हिट. प्रथमेशी कसलेला अनुभवी गोलंदाज आहे. अगदी या सामन्याला यू टर्न द्यायची ताकद ठेवू शकत होता, परंतु सध्या तरी थोडासा प्रेशर असेल कारण धावत संख्येचा उच्चांक जो फार कमतरतेत पाहायला मिळाला. लो स्कोर मॅच. त्रिपलाची दांडे गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. परतावा लागेल या बॅटरला ज्याच्या बॅटमधून चौकारांची आतिषबाजी आपण अनुभवत होतो. वैभव तो परतीचा प्रवास करेल. राजेश न्यू बॅटर सध्या मैदानात दाखल होत आहेत. संघर्षाचा दुसरं नाव म्हणजे आपल्या स्पर्धेचा विजय आणि या ठिकाणी मात्र विजय जरूर खेचून आणण्यासाठी बोरगाव टीम सज्ज झाले आहे. पण अगदी टेंबरे टीमच्या धावफलकावरच्या धावा फार कमतरतेत आल्या. त्याचा परिणाम इथं कोणताही प्रेशर सध्या बोरगाव टीमवरती नाहीये. आणखी एक दांडे गोल. फर्निचर होत आहे डिस्ट्रॉय. अगदी डोळ्यांची नजर असं म्हटलं जातं की गोलंदाजाला फक्त बॅटर दिसला नाही पाहिजे तर ज्या 3 दांड्या आहेत, ज्या यष्ट्या आहेत त्या मात्र दिसणं फार गरजेचं असतंय. परंतु सध्या गोलंदाजाचं मी कौतुक करेल. हातातून वेळ जरूर निघून गेले त्यांच्या, परंतु प्रयत्न फार चांगले चालू आहेत प्रथमेशचे. या क्षणी बॅक टू बॅक 2 विकेट नोंदवल्यात. जसे सुरुवातीला बॅक टू बॅक 2 चौकार आले, परंतु इथे कमबॅक प्रथमेशचं जरूर पाहायला मिळतंय. बोरगाव टीमला थांबवून ठेवण्यासाठी अगदी व्यूहरचना तो आखतोय, परंतु पाहूयात काय घडतंय. अकरा धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत लागल्या गेल्यात. चांगला षटक मित्र म्हणे प्रथमेशचा. दरम्यान या ठिकाणी मात्र 11 धावा धावफलकावरती लागल्यात. आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी करायचे 6 धावा.
सांघिक कोड्यातलं दुसरं षटक. गोलंदाज ओमकार. आणखी एक डॉट बॉल. लेग बायची धाव जरूर धावपलकावरती आली. सुरुवातीला 12 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. चांगला फटका. यावेळी मात्र पॉइंटला कव्हर केलाय. स्वीप करत बॉलला ट्रॅव्हल केलाय. येथील 4 धावा. 4 धाव्यांच्या मदतीने टोटल मात्र जाऊन पोहोचले 16 आकड्यावरती. स्कोर लेवल विजयासाठी एका धावसंख्येची गरज. मालेवाडी टीम चला, आपण व्यासपीठाच्या बाजूला आहे. त्वरित त्वरित टॉस केला जाईल. सेकंड राऊंडची सेकंड मॅच. एका धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. इथे फलंदाज होईल बाद. चांगला फटका आणि इथे सुद्धा विकेट. ज्या पद्धतीत मी तर म्हणतोय टेम्परेट टीमच्या आणखी 10-15 धावा धावपलकावरती आल्या असत्या तर मला वाटतं बोरगाव टीमला घरचा रस्ता धरायला लागला असता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली प्रथमेशची शेवटची. आणि त्याच्यानंतर मात्र आलेला गोलंदाज ओमकार. सचिन. चांगला फटका. यावेळी मात्र सामना विजयी पताका जरूर झळकवले बोरगाव टीमने. विजय टीमचं अभिनंदन. टेंबरे टीम बॅड लक. आपलं गोड गोड कौतुक. आपण गावात कार्यक्रम असून सुद्धा उशिराने का होईना परंतु या स्पर्धेत दाखल झालं. आपला मनस्वी आभार. विनंती असेल बोरगाव टीम आणि त्याच्या समवेत मालेवाडी टीम चला टॉस साठी या त्वरित. सेकंड राऊंड 3 ओव्हरचा असेल याची नोंद घ्या. या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच सागर.
सागर ठरला मॅन ऑफ द मॅच. टॉस करा त्वरित चला.